जय जय रघुवीर समर्थ। कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनु चक्रपाणी। द्विजा कारणे भार्गव चापपाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा आपण जो अभ्यास करत आहोत, सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 122 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला भक्ताच्या रक्षणासाठी भगवंतांनी वेगवेगळ्या टप्प्यावरती धारण केलेल्या देहांची ही अत्यंत सुरस अशी दशावताराची कहाणी सांगत आहेत। मला असं वाटतं की हे दशावतार जरी प्रासंगिक असले तरी ते एक तत्व आहे आणि जे तत्व पुन्हा पुन्हा भक्तांच्या रक्षणासाठी कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने निरंतर प्रगट होत आलेलं आहे। अशा या भक्तांच्या पाठीमागं त्यांचा कैवार घेणारा हा भगवंत आपण कुठल्या कुठल्या रूपामध्ये प्रगटला याचं गेल्या 2 श्लोकांमध्ये चिंतन बघितलं। सर्वप्रथम तो आला मत्स्य रूपामध्ये, नंतर कच्छपाच्या रूपामध्ये तो येतो, मग वराह आहे। गेल्या श्लोकामध्ये आपण या भक्ताच्या रक्षणासाठी, या प्रल्हादाच्या रक्षणासाठी ज्याने नृसिंहाचा अवतार धारण केला अशा भगवंताची कथा बघितली। आजच्या श्लोकामध्ये समर्थ माऊली आम्हाला या दशावतारातील 2 अवतारांची कथा अत्यंत रम्य पद्धतीने सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ? कृपा भाकिता जाहला वज्रपाणी। वज्रपाणी कोण? ज्याने वज्र धारण केलेलं आहे। कोणी वज्र धारण केलं? अर्थातच जो इंद्र। या इंद्राने भगवंताची करुणा भाकली, त्याचा आशीर्वाद मागितला। कोणासाठी मागितला? त्यावेळेला परिस्थिती अशी झाली होती की पृथ्वीवरती, या भूलोकावरती बली नावाचा राजा, ज्याने सहस्त्र अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला होता, एक अश्वमेध यज्ञ करता येणं देखील अशक्य आहे असा हा बली गुरुकृपेने, भगवंताच्या कृपेने सहस्त्र अश्वमेध यज्ञ करतोय आणि या यज्ञाची एक एक टप्प्याने पूर्णाहुती सुरू झालेली आहे। त्याचे गुरु आहेत, अर्थात या बली हा देखील या दैत्य कुळामधलाच राजा आणि त्यामुळं त्याचे गुरु देखील शुक्राचार्य हे देखील या दैत्ययुग कुळामधलेच। बघा, लागोपाठ 2 अवतार भगवंताचे, या भक्ताचे दैत्य कुळामध्ये झालेले आहे। या बलीचे हे यज्ञ एक एक करून पुढे जाऊ लागले तसं स्वर्गामध्ये एकच हल्लकल्लोळ माजला, कारण हे यज्ञ पूर्ण झाल्यानंतर बलीला हरवणं हे केवळ अशक्य होतं आणि देवतांना स्पष्ट दिसत होतं की आपले भोग, आपली ही स्वर्गामधली संपदा, या सगळ्याचा आपण आता त्याग करणार आहोत। अशा या स्वर्गातल्या देवतांनी मग काय करावं? या इंद्राने भगवंताची करुणा भाकायला सुरुवात केली। बघा, मनुष्याचा स्वभाव कसा असतो, जेव्हा भोग होते, जेव्हा सगळं ऐश्वर्य होती, संपदा होती, त्यावेळेला या इंद्राने कधी भगवंताची भक्ती केल्याचं आठवत नाही। पण मनुष्याचे भोग जेव्हा जायची वेळ येते ना, त्या क्षणी हे इंद्र सगळे जागेवरून हालू लागतात।
आणि भगवंताची भक्ती करू लागतात. मनुष्याचा देखील स्वभाव असाच आहे. सुखामध्ये ती भोगत असताना त्याला असं वाटतं की हे तर सगळं माझ्या कर्माचं, माझ्या प्रार्थनाचं फळ आहे. आणि जेव्हा दुःख येतं, जेव्हा हे सुख जाण्याची वेळ येते, त्यावेळेला मात्र त्याला देव आठवतो. म्हणून तर प्रभू रामचंद्र देखील उत्तरकांडामध्ये म्हणतात ना, कालही कर्मही ईश्वरही मिथ्या दोष लगाई. मनुष्याला कोणा ना कोणावरती दोषारोपण करायला आवडतं, काळावरती, कर्मावरती, नाहीतर ईश्वरावरती. स्वर्गातल्या देवतांना भगवंत नकोय. त्या भगवंतापासून मिळणारं हे सुख, या स्वर्गामध्ये असणारी ही संपदा आणि त्याच्या काळजीपोटी हा इंद्र या भगवंताची प्रार्थना करू लागतो. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी. बघा, समर्थ देखील किती मिश्किल आहेत. हातामध्ये आहे वज्र, पण ते वज्र चालवण्याचा पुरुषार्थ मात्र त्याच्याकडे नाही राहिलेला. मनुष्य हा स्वाभाविकपणे जेव्हा भोगवादी होतो ना, तेव्हा अस्त्र शस्त्र ही मला वाटतं जरी त्याच्या हातामध्ये असली तरी त्या शस्त्रांना चालवण्यासाठी लागणारा जो पुरुषार्थ आहे, जे धारिष्ट्य आहे, ते मात्र तो गमावून बसतो. असा हा इंद्र भगवंताची करुणा भागतोय. आणि भगवंताला देखील या दैव असलेल्या वृत्तीचं रक्षण करायचंय. हा स्वर्ग जरी भोगवादी जीवांचा असला, जरी ते भक्तीचं स्थान नसलं, तरी या स्वर्गामध्ये स्थान मिळवण्यासाठी मनुष्याला या भूलोकावरती सकाम का होईना सत्कर्म करावी लागतात. गमतीने सांगू का, आपण म्हणतो की ते स्वर्गवासी झाले, ठीक आहे, ते बोलाचालाची भाषा आहे, पण स्वर्गाचा बोर्डिंग पास मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे? स्वर्गाचा बोर्डिंग पास सत्कर्माच्या आधाराने मिळतो. पण या सत्कर्मामध्ये निर्माण झालेल्या पुण्याचा, अहंकाराचा आपल्यामध्ये जेवढा अंशात्मक आविर्भाव आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये स्वर्गामधल्या भोगांची प्राप्ती आपल्याला होते. पुन्हा एकदा सांगतो, भूलोकावरती सत्कर्म करा, भरपूर सत्कर्म करा, पण ही सत्कर्म मी केलेली आहेत याचा अहंकार जेवढा तुमच्या मनामध्ये, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा देह त्यागल्यानंतर स्वर्गवासी होणार आहात. कारण मग काय होतं, तुमची करन्सी बदलली जाते. इथली झालेली सत्कर्म ही स्वर्गामध्ये खर्च करण्यासाठी म्हणून तुमची करन्सी घेऊन येतात. तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य, सगळ्या प्रकारचे भोग हे प्राप्त होतात. आणि माऊली जसं 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते की जसं एखादी वेश्या तिच्याकडे आलेल्या ग्राहकाच्याकडचा पैसा संपला की त्याला लाथ मारून हाकलून देते ना, त्याप्रमाणे सज्जनो, या स्वर्गामध्ये एकदा का तुमचा पुण्य संपलं, एकदा का ही करन्सी तुमची संपली, की एकदा का तुम्ही कफल्लक झाला की स्वर्गाची दारं उघडली जातात आणि लाथ मारून तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये पाठवलं जातं. अशा या स्वर्गामधल्या या वृत्तीला भगवंत का सांभाळत असेल? कारण एकच आहे की या सृष्टीमध्ये निदान अहंकाराने का होईना, पण जीवाने सत्कर्म करावीत. कारण भगवंताला हा सत्वगुण आवडतो. बघा, जसं त्या लोकसभेमध्ये पक्षीय बलाबल दाखवतात ना, मग जे मेजॉरिटीमध्ये असतात त्यांचं बलाबल 60-70% असतं, जे दुसऱ्या नंबरवर आहेत ते 20-25% असतात, आणि मग छोट्या छोट्या प्रमाणामध्ये 2-5% लोक असतात. तसं या सृष्टीमध्ये देखील त्रिगुणांचं बलाबल आहे. पण या सृष्टीमधल्या त्रिगुणाच्या बलाबलामध्ये एक गंमत अशी आहे की इथं 90% जवळपास मेजॉरिटीमध्ये तमोगुण राहतो. तमोगुणाचं राज्य या सृष्टीमध्ये. त्याच्या खालोखाल रजोगुण आणि अगदी अंशात्मक, कदाचित 1/100पेक्षा देखील खालच्या पातळीवरती जो राहतो तो आहे सत्वगुण. आणि तो सत्वगुण म्हणजे जणू काही एखाद्या अत्तराच्या कुपीमध्ये असलेलं अत्तर जसं असावं, ज्याचा सुवास सगळी कसं पसरतो, त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये हा 1/100पेक्षा कमी असलेला सत्वगुण हा या सृष्टीचा आधार आहे. रामचरितमानसमध्ये एक फार सुंदर चौपाई आहे. तपबल रचई बिरंची विधाता, तपबल विष्णू सकल जगत राता, तपबल शंभु करही संघारा,
तपबल शेष धरही मही भारा. तपाच्या आधाराने या सृष्टीला सांभाळलं जातं. तपाच्या आधाराने ही सृष्टीचं पालन पोषण होतं. तपाच्या आधारानेच हा महादेव या सृष्टीचा नाश करतो. तपाच्या आधारानेच हा सहस शेष मुखाचा या ब्रह्मांडाला मस्तकी धारण करतो. सज्जनो, तप करणारी लोक थोडी, पण सगळ्या ब्रह्मांडाचा ते आधार होतात. बघा, खीर केल्यानंतर त्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त, त्याच्या पाठोपाठ खाली साखरेचं प्रमाण, आणि सगळ्यात अल्प प्रमाण असतं ते वेलदोडा आणि केशराचं. त्याप्रमाणे सज्जनो, या सृष्टीमध्ये सत्वगुण हा केशर आहे. तसं या भगवंताला या सत्कर्मासाठी प्रवृत्त होणारे, या सद्गुणांसाठी प्रवृत्त होणारे अगदी थोडी लोक या सृष्टीचा आधार म्हणून रक्षण करणं गरजेचं असतं. म्हणून भगवंत या इंद्राचं ऐकतो, अन्यथा इंद्राचे भोग पूर्ण व्हावेत यामध्ये भगवंताला काही रस नाही बरं. आणि भगवंत हा किती दयाळू आहे हो. लोक म्हणतील की अरे, भगवंताने इंद्राचं ऐकलं आणि त्या बलीने केलेल्या यज्ञामध्ये हा वामन रूपाने येऊन एक विघ्न झाला. त्या बलीचं अगदी हातातोंडाशी आलेला घास त्याने हिरावून घेतला. आणि झालं देखील तसंच. 100व्या यज्ञाची पूर्णाहुती होण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि मग अशा वेळेला हा भगवंत एका बटूच्या रूपामध्ये, एका वामन रूपामध्ये, जो आदिती आणि कश्यपाच्या घरामध्ये एक बटू रूपाने जन्माला आला. विलक्षण भगवंताचं रूप हो. काय तो सुंदर प्रसंग आहे श्रीमद भागवतामध्ये. सर्व दृष्टीने गुणसंपन्न असलेला हा बटू आदिती आणि कश्यपांच्या घरामध्ये जन्माला येतो आणि लगेच मौजी बंधन होऊन झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी हा बाहेर पडतो. येतोय बलीच्या राज्यामध्ये. बली हा अत्यंत दानशूर. आलेल्या याचकाला कधीही तो परत पाठवत नाही. आणि या बलीच्या या यज्ञामध्ये वामनाचं रूप येता सगळेजण उठून उभे राहतात. एवढं तेजस्वी रूप शुक्राचार्याने क्षणामध्ये जाणलं. भगवंत आलेला आहे. आणि शुक्राचार्याने बलीला खूणगाठ केली, सावधान हो, सावधान हो. बली मात्र गुरूंकडे ऐकून न ऐकल्यासारखं करत म्हणतोय, वामनराज, काय हवंय आपल्याला? काही विशेष नको. 3 पावलांची भूमी मला दान म्हणून हवी आहे. बली हसतो, अहो म्हणे, मी सगळ्या त्रैलोक्याचा राजा आहे आणि तुम्ही केवळ 3 पावलांची भूमी मागताय? हो म्हणे, मला केवळ 3 पावलांना पुरेल एवढी भूमी दे. शुक्राचार्यांना म्हणून तर झारीतला शुक्राचार्य म्हटलं जातं ना, कारण बलीने कमंडलू उचललं आणि ते पाणी घेऊन संकल्प करणार तेवढ्या शुक्राचार्य बली ऐकत नाहीये, म्हणून त्या कमंडलातून जल येऊ नये म्हणून झारीमध्ये जाऊन बसले. बलीने कुशाने त्या कमंडलूला छिद्र साफ करताना त्या शुक्राचार्यांच्या डोळ्याला फोडलं, अशी कथा देखील तिथं येते. आणि मग ते पाणी आलं, संकल्प झाला आणि बली आनंदाने म्हणाला, वामनराज, आपण 3 पावलं आनंदाने घ्या. एका पावलामध्ये सगळं ब्रह्मांड व्यापून गेलं. दुसऱ्या पावलामध्ये वैकुंठापर्यंतची भूमी व्यापली. आता 3रं पाऊल ठेवायला जागाच उरली नाही. भगवंताने विचारलं, आता 3रं पाऊल कुठे ठेवू? बलीने जाणलं की हा भगवंत आपल्या समोर आलाय. कारण जेव्हा ही 3 पावलं जमीन घेण्याची वेळ आली, त्यावेळेला हा बली एवढा प्रचंड, बलीच्या समोर हा वामन एवढा प्रचंड उंच झालेला आहे. आणि एका पावलामध्ये ब्रह्मांड, दुसऱ्या पावलामध्ये वैकुंठ. आणि मग 3रं पाऊल कुठे ठेवू म्हटल्यानंतर बलीने आपलं मस्तक खाली झुकवलं आणि त्यावरती भगवंताला आपलं चरण ठेवायला सांगितलं. काय बघा, यज्ञाचं देखील काय सत्कर्म असावं की प्रत्यक्ष भगवंताचं पाऊल या बलीच्या मस्तकावरती. आणि भगवंताने ते पाऊल ठेवलं आणि त्या बलीला त्याने पाताळामध्ये गाडायला सुरुवात केली. बली हा एक प्रकारे नागवला गेलेला आहे भगवंताकडून, पण भगवंत कैवार घेतो ना आपल्या भक्तांचा. हीच ती सुंदर सुरस कथा. आणि मग बलीला भगवंताने वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले. फार सुरस संवाद आहे दोघांमधला. तू गुरुचं ऐकलं नाहीस, मग तुझी अशीच दशा होणार, इत्यादी वचनं त्याने ऐकली. पण बली मात्र शांतपणे भगवंताच्या या विराट रूपाकडे पाहत राहिला. भगवंताने बलीला पाताळाचं राज्य दिलं आणि तो भगवंत स्वतः त्याचा रक्षणकर्ता होऊन, पहारेकरी होऊन या पाताळामध्ये राहतो.
अशी ही विलक्षण अवस्था बलीला प्राप्त झाली. म्हणजे त्याने देवतांचं तर रक्षण केलं, पण या दया सिंधूने बलीला देखील सांभाळलं. प्रल्हादाला देखील, जो त्यांच्या कुळाचा आदी पुरुष होता, त्याला या सगळ्या कथेचा त्याने द्रष्टा केला. अशी ही सुंदर कथा, आणखीन एक कथा भाग असल्यामुळं मला थोडक्यात तुम्हाला सांगावी लागतीये. समर्थ म्हणतात, द्विजाकारणे भार्गव चाप पाणी. रेणुका आणि जमदग्नीच्या पोटी जन्माला आलेला हा धाकटा चिरंजीव परशुराम ब्राह्मण कुळामध्ये अत्यंत शीघ्रकोपी जमदग्नी सारख्या अत्यंत तपस्वी सत्पुरुषाच्या पोटी जन्माला आलेला. एकदा काय झालं की हा सहस्त्रबाहू या अरण्यामधून जात असताना जमदग्नींच्या आश्रमामध्ये आला आणि त्याला लक्षात आलं की एवढ्या मोठ्या सैन्याची भोजनाची सोय या जमदग्नींनी कशी केली. आणि तेव्हा त्याला शोधांती कळालं की या जमदग्नींकडे कामधेनू आहे. ही कामधेनू आपल्याकडे हवी, म्हणून जमदग्नींच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याने या कामधेनूला पळवून नेलं. तेव्हा परशुराम आश्रमामध्ये नव्हते. आल्यानंतर त्यांनी वडिलांची शोकांतिका ऐकली आणि संतापाने तो सहस्त्रबाहूवरती चाल करून गेला. हा ब्राह्मण या सहस्त्रबाहूवरती चाल करून गेला, ज्याला सहस्त्रभुजा होत्या, ज्याने अनेक वेळेला रावणाला त्याचा अभिमान गलितगात्र केला होता. अशा सहस्त्रबाहूचा शिरच्छेद परशुरामांनी केला आपल्या परशुच्या आधाराने. त्याची मुलं धावून आली, त्या मुलांना पळवून लावलं. 21 वेळेला या पृथ्वीला क्षत्रिय विरहित त्याने केलं. मुलांनी या सहस्त्रबाहूच्या परशुरामाचा बदला घेण्यासाठी पुनश्च एकदा परशुरामाच्या अनुपस्थितीमध्ये जमदग्नींवर हल्ला केला आणि जमदग्नींचा त्यांनी निर्घुण हत्या केली. परशुरामाने जेव्हा आपल्या वडिलांची झालेली ही हत्या बघितली, तेव्हा संतापलेल्या या परशुरामाने या सगळ्या मुलांना तर मारलंच, पण त्याचबरोबर 21 वेळेला या पृथ्वीला क्षत्रिय विरहित केलं. तो क्षत्रियांचा वैरी नव्हता. तो क्षत्रिय वृत्तीमध्ये जेव्हा जेव्हा या अशा अनितीचं आचरण लोक करतील, त्या वेळेला त्या वृत्तीला पुनश्च धर्ममार्गावरती आणण्यासाठी परशुरामांनी केलेली ही साधना होती. पुन्हा पुन्हा जे ब्राह्मण कुळामध्ये जे ब्रह्माची उपासना करतायत, अशा ब्रह्मव्युत्पन्न लोकांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने हा परशुराम अवतार घेतला आणि त्याने या सर्व लोकांचं रक्षण केलं. हा परशुराम अत्यंत वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणारा. जमदग्नींनी एकदा रेणुका मातेला संतापून आपल्या सगळ्या पुत्रांना सांगितलं की हिचा शिरच्छेद करा, पण कोणीच करायला तयार होईना. त्यावेळेला परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. ते आईचं मस्तक, रेणुका मातेचं मस्तक माहूरगडावरती आजही सगळ्या भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी ही दया सिंधू रेणुका माता या माहूरगडावरती निवास करते. आणि मग जमदग्नींनी त्यांचा राग शांत झाल्यानंतर परशुरामाला आशीर्वाद देताना विचारलं, मागून घे, काय हवंय. त्यावेळेला परशुरामाने पुनश्च एकदा आपल्या मातेला मागून घेतलं. अशी ही परशुरामाची विलक्षण सुरस कथा. सज्जनो, या दोन्ही चरित्रामधून आपण एकच बघतोय की या सगळ्या कथा बघितल्या तर तर्काला कुठेतरी सोडून गेल्यासारख्या वाटतात, परंतु भगवंत हा मुळातच तर्काच्या पलीकडचा आहे ना. आत्मारामामध्ये समर्थांनी किती सुंदर सांगितलंय, जेथे पांगुळला विवेक, जिथं विवेक देखील पांगळा होतो, जिथं तर्क देखील गळून पडतात, असं हे भगवंताचं विलक्षण रूप आहे. असा हा भगवंत एकदा वामन रूपामध्ये आला, एकदा परशुराम रूपामध्ये आला. अशा या भगवंताच्या 6 अवतारांचं आपण आत्तापर्यंत चिंतन केलं. यातील पुढील अवताराची कथा समर्थ आपल्याला पुढील श्लोकामध्ये सांगतील. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.